नमस्कार शेतकरी मित्रांनो, गाव आणि शेती आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज तारीख 5 मार्च 2026 आणि आजचा हा जो प्लॉट बघत असाल, हा प्लॉट सोयाबीनचा प्लॉट आहे. बरेच शेतकरी म्हणत असतील की उन्हाळी हंगामामध्ये सोयाबीनचं पीक हे चांगल्या पद्धतीने येत नाही, परंतु जो आता आपण प्लॉट बघत असाल, जो आता तुम्हाला मी प्लॉट दाखवणार आहे, तो प्लॉट एक नंबरचा आणि चांगल्या पद्धतीचा प्लॉट हा आलेला आहे. हा प्लॉट कशा पद्धतीने लागवड केली तर शेतकरी मित्रांनो, राजमा पिकामध्ये ज्या सुरुवातीचं पीक आपलं सोयाबीनचं असतं, नंतर आपण राजमाची पिकाची पेरणी करत असतो. त्यावेळेस सोयाबीनचं पीक फुटल्यानंतर रानामध्ये ज्या पद्धतीने सोयाबीन सांडते आणि ती वापते, त्या पद्धतीचा हा प्लॉट आहे. राजमा पिकामध्ये सोयाबीन ही वापलेली आहे आणि तो प्लॉट शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने जोपासला आणि धरलेला आहे. बरेच शेतकरी चुका काय करत असतात तर राजमा पिकामध्ये जी बी सोयाबीन उगवलेली असते ती उपटून घेत असतात, परंतु ह्या शेतकऱ्यांनी तशी चूक न करता जशाच तसा सोयाबीनचा प्लॉट हा ठरला होता. राजमा पिकाची पीक जे आहे ते आता काढलेलं आहे. शेंगा बघू शकता आपण कशा पद्धतीने, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ज्या पद्धतीने शेंगा पोसतात किंवा दाणे पोसत असतात पावसाळ्या हंगामामध्ये, त्या पद्धतीने ह्या म्हणजे उन्हाळ्या हंगामामध्ये दाणे पोसत नाहीत. जी साईज असते ती लहान आपल्याला पाहायला मिळत असते. त्यानंतर उत्पादनाचा जर आपण विचार केला तर शेतकरी मित्रांनो, एकाच प्लॉटवरती आपल्याला दुहेरी हे पीक काढता येतं. जे शेतकरी राजमा पिकामध्ये सोयाबीनचं पीक काढणी करत असतात, म्हणजे उपरून बाजूला टाकत असतात की जेणेकरून राजमा पिकामध्ये त्याचा परिणाम होऊ नये. परंतु आपल्याला दुहेरी पीक काढायचं असेल तर अशा पद्धतीने आपण हे नियोजन करू शकता. परंतु ह्याच्यामध्ये एक चूक झालेली, ती चूक कोणती तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन ठेवणं. शेतकरी मित्रांनो, कशा पद्धतीने ठेवली पाहिजे तुम्हाला एक थोडक्यात सांगतो मी. ज्यावेळेस आपण सारा पद्धतीने राजमा पिकाची पेरणी करत असतो, त्यावेळेस दोन्ही बंडाला म्हणजे मातीचा जो बंड तयार होत असतो त्या बंडालाच फक्त आपलं सोयाबीनचं पीक ठेवायचं. पाटामध्ये किंवा सरीमध्ये जे राजमा पिकाची उगवलेलं असतं त्यामधलं आपण सोयाबीनच्या बाजूला काढून घ्यायचं, की जेणेकरून काय होतं, आपलं बांधावरती जी जागा असते ती शिल्लक राहत असते आणि त्याच्यावरती आपल्याला सोयाबीन हे चांगल्या पद्धतीने होऊ शकते. बरेच शेतकरी मध्ये देखील ठेवतात. हे जो आता आपण प्लॉट बघत असाल, हा प्लॉट पूर्णपणे मध्ये देखील आहे. त्यामुळे काय होतं, आपल्याला दुसऱ्या पिकाला आपल्याला परिणाम हा दिसायला म्हणजे पाहायला मिळत असतो. राजमा पीक ह्याच्यामध्ये आपण पेरणी केली होती त्याला याचा परिणाम हा दिसत असतो. तर अशा पद्धतीने आपण देखील राजमा पिकामध्ये सोयाबीनचं आंतरपीक हे नियोजन हे करू शकता. आणि व्हिडिओ हा कसा वाटला तुम्हाला, व्हिडिओ जर माहितीपूर्ण आणि आवडला असेल तर आपल्या शेतकरी मित्र म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक प्रोफाईलला देखील फॉलो नक्की करा. नंतर भेटू अशाच माहितीपूर्ण आणि शेतीविषयक व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद.